कबनूर घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजीत हिंदू जनआक्रोश मोर्चा. शहरात प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात. इचलकरंजी नजीक असणाऱ्या कबनूर येथे एका जिहादी विचाराच्या महिलेने महापुरुषांबद्दल अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तसेच पोलीस प्रशासनाकडून दाखल गुन्हे मागे घ्यावेत, महापुरुषांच्या विटंबनेच्या विरोधात शासनाने कडक कायदा करावा या मागण्यांसाठी इचलकरंजीत शनिवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार राहुल आवाढे, आमदार संग्राम जगताप, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, गजानन महाजन गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मुख्य मार्गावरून जाताना मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आमदार जगताप यांनी प्रशासनाने कागद, वेळ आणि शाई याचा वापर जिहाद कमी करण्यासाठी करावा. आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता शिवरायांचे मावळे आम्ही एकत्र आल्याचे सांगितले. कबनूर येथील घटनेचा निषेध करत आमदार राहुल आवाडे यांनी यापूर्वीसुद्धा शहापूरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तनाची घटना घडली होती. त्यावेळी आम्ही लढा उभारला होता. कबनूर येथील घटनेनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल का होतात असा सवाल करत पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविला. यापुढे छत्रपतींची बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांनी जिहादी विचारसरणीच्या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात समाचार घेतला. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली असून छत्रपतींबरोबरच घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याचे काम अशा प्रवृत्ती करत असून त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. मोर्चाची सांगता झाल्यानंतर शिष्टमंडळाने अपर तहसीलदार महेश खिलारी व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सभेची सुरुवात करण्यात आली. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावरील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सत्यवान हाके, महेश चव्हाण, शिवाजी गायकवाड, गजेंद्र लोहार आदींसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चात शहर व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.